दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. काल नाशिकमधील त्र्यंबकेश्वर येथे एका भाविकाला मारहाण करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला होता. तसेच या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आलं होतं. यातच त्र्यंबकेश्वर संस्थानाला याबाबत विचारणा केली असता त्यांनी मारहाण केल्याचा दावा फेटाळून लावला होता. त्याच पार्श्वभूमीवर या प्रकरणाला गांभीर्याने घेत पोलिसांनी स्वतःहून कारवाई केली आहे. तर संबंधित भाविक हा हरियाणाचा रहिवासी असल्याची माहिती आहे. तसेच या व्हायरल व्हिडिओवरून गुन्हा देखील दाखल करण्यात आलाय. तसेच मंत्री गिरीश महाजन यांनी देखील याविषयी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. अतिशय गंभीर विषय आहे. मी आपल्या चॅनलवर त्या ठिकाणी बघितलं, सगळ्या टीव्हीवर. अतिशय गंभीर विषय आहे. ज्या पद्धतीने तो बाहेर राज्यातला होता, कुठे हरियाणातला मला असं कळालं. आणि त्या युवकाची काय थोडीफार चूक झाली असेल लाईनीमध्ये घुसताना येताना, पण अशा पद्धतीने एका जणाने त्याला धरतर पर 4-5 जणांनी येऊन नंतर त्याला मारावं, त्याचे कपडे फाडावे, हा अतिशय अक्षम्य असा गुन्हा आहे. हे मला सुद्धा आवडलेलं नाही. मी तात्काळ तिथले जे SP आहेत बाळासाहेब पाटील, त्यांना तिथूनच फोन केला आणि त्यांना सांगितलं की याच्यावर कडक ऍक्शन घ्या, माहिती घ्या, चौकशी करा, पण याच्यावर कडक ऍक्शन झाली. एका भाविकाला, तरुणाला धरून 4-5 जण मारतायत, त्याचे कपडे फाडतायत, हे काही फार शोभनीय नाही, अजिबात नाही. आणि म्हणून त्या संदर्भामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे. आता तो चौकशीचा भाग झालेला आहे. तो बिचारा बाहेर राज्यातला होता, त्याच्यावर एवढा अटॅक झाला, त्याच्यामुळे तो निघून गेलेला आहे. त्याने तक्रार सुद्धा दिली नाही अशी माहिती मला मिळालेली आहे. पण आता तुम्ही कसं ओळखलं ड्रग प्यालेला आहे म्हणून? मग त्याला पोलिसांच्या ताब्यात द्यायचं होतं. तुम्ही कशाला 4-5 जण 6 जण त्याला मारताचे कपडे फाडतात? हा अधिकार आमचा नाहीये. तुम्हाला जर अशी शंका आली किंवा काय झालं असेल तर तुम्ही त्याला पोलिसांच्या ताब्यात द्यायचं होतं ना. तुम्ही का सोडला त्याला? म्हणून मला वाटतं हा प्रकार अतिशय निंदनीय, चुकीचा आहे. तीर्थक्षेत्रावर सगळ्या देशभरातून नाही, जगभरातून लोक त्या ठिकाणी येतात त्र्यंबकेश्वरला, आणि असे प्रकार तिथे वारंवार होणं हे अतिशय चुकीचं आहे. मी या संदर्भामध्ये एक विस्तृत बैठक त्या ठिकाणी देवस्थानच्या ट्रस्टी जे आहेत त्यांची घेणार. वारंवार मुजोरपणा होतोय, त्यांना शिस्तीचे धडे देण्याची गरज आहे असं आपल्याला वाटतं. निश्चित आहे. त्यांना चांगल्या पद्धतीने शिकवावं लागेल. की पोलिसांनी सांगितलं की त्यांचा एक अभ्यास वर्ग घ्या आणि त्यांना शिकवा, लोकांची कसं वागावं, काय करावं, काय करू नये, त्या बाबतीमध्ये त्यांना कडक ताकीद द्या. त्यांचा अभ्यास वर्गही घ्या. इतक्या लांबून लोक त्या ठिकाणी येतात, आपण त्यांना असं मारावं बेछूट, हे कदापि सहन केलं जाणार नाही. तर या प्रकरणात जो कोणी दोषी असेल त्यावर कठोर कारवाई केली जाईल असं ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी स्पष्ट केलं आहे. त्र्यंबकेश्वर येथील मंदिरामध्ये झालेल्या घटनेसंदर्भात 1 तारखेला सकाळी 7 ते 7:20 दरम्यान झालेली घटना ही सोशल मीडियावर व्हायरल झाली. या घटनेचा संदर्भात ज्यांना मारहाण झाली होती ते स्वतः हरियाणा राज्याचे रहिवासी असल्यामुळे ते समोर आले नाहीत. परंतु या बाबतीमध्ये सुमोटो ऍक्शन घेण्यासाठी आम्ही एक FIR दाखल केलेली आहे. त्यामध्ये 2 नावं निष्पन्न झालेली आहेत आणि याच्यामध्ये अधिकची काही नावं आहेत का याचा शोध सुद्धा तपासामध्ये घेतला जात आहे. परंतु हा अत्यंत संवेदनशील विषय असल्यामुळे आम्ही या बाबतीमध्ये सुमोटो ऍक्शन घेतलेली आहे. दरम्यान आता यावर पोलीस काय कारवाई करतात याकडे सगळ्यांचंच लक्ष लागून आहे. करण सिंग बावरी, दक्ष न्यूज, नाशिक. कुष्ठरोग हा शाप नाही तर एक उपचार योग्य आजार आहे. मायकोबॅक्टेरियम लॅप्रे जीवाणूमुळे होणारा हा जुनाट संसर्यजन्य रोग त्वचा, मज्जातंतू आणि नाकाच्या आतील त्वचेवर परिणाम करतो. सुन्नपणा, फिकट पॅचेस, बोटे वाकडी होणे किंवा नाक चोंदणे ही त्याची लक्षणे आहेत. संसर्ग झाल्यानंतर लक्षणे दिसायला 5 ते 20 वर्ष लागू शकतात, पण घाबरण्याचं कारण नाही. मल्टी ड्रग थेरपीने हा रोग पूर्णपणे बरा होऊ शकतो. म्हणूनच वेळेवर निदान करा, उपचार घ्या आणि जागरूकता पसरवा. सार्वजनिक आरोग्य विभाग, नाशिक महानगरपालिकाद्वारे जनहितार्थ प्रसारित. नाशिक महानगरपालिका द्वारा एक विशेष सूचना. नाशिक शहरातील थकबाकीदार मिळकत धारकांना कळविण्यात येते की 23 फेब्रुवारी ते 5 डिसेंबर 2026 या कालावधीतील थकीत मालमत्ता कर एकरकमी भरल्यास शास्तीतून 95% सूट मिळेल. मालमत्ता कर भरण्यासाठी सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही सर्व वसुली कार्यालये सुरू राहतील. नाशिक महानगरपालिकेच्या मालमत्ता कर विभागाद्वारे जनहितार्थ प्रसारित.